सर्वांचं तुम्हाला स्वागत. तुमचं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. म्हणजे या आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. आज 1 जानेवारी आहे. हे 1 जानेवारी म्हटलं की आपल्या सगळ्यांवर जे बिंबलेलं आहे नवीन वर्ष, आपण त्या रूढीप्रमाणे चालतो. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आपला नववर्षाचा प्रारंभ असो. हे आपल्याला ते मान्य करावं लागेल, कारण कॅलेंडर बदलते आणि 1 जानेवारीला नवीन कॅलेंडर येते. असो, पण आज जो काही देवाचा एक काही वेगळा काही त्याच्या मनात असेल, काहीतरी संयोग घडला असेल आणि आज त्यांच्या नावानेच जो वार आहे गुरुवार, आणि आज गुरुवारीच हा नववर्षाचा पहिला दिवस आहे. असं आहे की कुठल्याही गोष्टीकडे वळताना काहीतरी एक योग्य मार्गदर्शन हवं असते. हे मार्गदर्शन तो गुरु करत असतो. जो गुरु असतो त्यालाच माहीत असते नेमकी वाट, आणि ती वाट ते आपल्याला शिष्याला किंवा सहकार्याला दाखवत असतो. ही वाट आम्हाला दत्तभक्तीची भाऊ महाराजांनी दाखवली. दत्त महाराज माहीत होते, नाव माहीत होतं, परंतु बाकी इतर काही माहीत नव्हतं. गाणगापूर म्हणा, औदुंबर म्हणा, वाडी म्हणा, जी दत्तक्षेत्र आहेत ही नावाने सुद्धा माहीत नव्हती. ओळख झाली, भाऊ महाराजांनी रुजवलं आमच्यामध्ये दत्तभक्ती, आणि हा दत्तभक्तीचा आम्हाला जवळजवळ वेळच लागला. म्हणजे गुरुवार आला की कधी एकदा वाशिंदला जातो, ही सर्व तयारी करतो, हे पूजन करतो, रुद्र म्हणतो, कधी पालखी तयार सुरू होते. हे सगळं जो ध्यास लागलेला एक काय म्हणतो तो ठसा उमटलेला आहे हृदयावर, आणि यामुळे ती ओढ आहे ती कमी होत नाही. आणि दत्त महाराज हेच नेमकं कार्य करत असतात. एकदा त्यांनी आपल्या भक्ताला जवळ केलं की मग ते अजिबात सोडणार नाही. असो, त्यांची परीक्षा कठीण आहे, पावलोपावली परीक्षा घेतात असते, परंतु ती कठीण परीक्षा ही सुलभ होते, कारण ते सांभाळत असतात. नाही, अज्ञानी आहे, ह्याला दाखवूनच ज्ञानी होईल, सज्ञान होईल, अशा तऱ्हेने त्यांचा तो कार्यभाग असतो. आणि इथे महाराज आले पादुका रूपाने, ते सुद्धा आपल्या भक्ताची भक्ती पाहूनच आले. एकदा का भक्त त्यांच्या भक्तीत रुजला की म्हटल्याप्रमाणे ते सोडत नाही. भाऊ महाराजांनी काय त्यांच्याकडून अशी काही भक्ती घडली असेल, तर त्यांचा जो काही एक होरा होता, काही योजना होत्या, जी त्यांच्या मनामध्ये योजना यायची ती महाराज त्वरित पूर्ण करायचे. पहिले आम्ही जायचो 84-85 पासून आम्ही गाणगापूरला जायचो, अष्टतीर्थ करायचो. भाऊंच्या मग मनात येऊ लागलं आपलं इथे या स्थानामध्ये आपले काहीतरी असावं, आणि महाराजांनी ते पूर्ण केलं. जमीन वगैरे मिळवून दिली. जेव्हा जमीन बघायला आम्ही तिथे गेलेलो, वामन भटजी होते, आता जे योगेश भटजी आहेत त्यांचे वडील, आणि त्यांना अख्खं गाणगापूर मानायचं. तर त्यांनी आम्हाला तिथून निघाल्यानंतर सांगितलं की आम्ही जेव्हा उभे होतो भाऊ आणि मी, आणि तिकडून दत्त महाराज धावत आल्याने मग भाऊंना मिठी मारली, हे तुझं स्थान आहे, इथे काम करायचं. म्हणजे वामन भटजी आणि भाऊंनाच या गोष्टी माहीत होत्या, त्यांनी ते पाहिलं, अनुभवलं. बाकी ज्याची जमीन होती, दीपक भटजी म्हणून आमच्या बाजूला उभं होता, त्याला यातलं काही कळलं नाही किंवा आम्हालाही काही माहीत पडलं नाही किंवा दिसलं नाही. तिथे मठ उभारणी झाली, बोल म्हणता ते उभारणी महाराजांनी करून दिली. आणि त्यानंतर मग भाऊ महाराज गाणगापुरामध्ये असतानाच त्याने सांगितलं चल मला फिरायला घेऊन, कुठेही वाशिंदला. भाऊ बघत राहिले. भाऊंचं असं एक होतं, ते जेव्हा बसायचे खुर्चीत एकटेच, डोळे बंद करायचे, कधी ध्यानात जायचे, कधी काय बोलायचे ते काय आम्हाला कळायचं नाही. म्हणजे बघता डोळे काय बरं काय सहजपणे आम्हाला, म्हणजे मी त्यातलं नाही, मला हे सगळं माहीत आहे. असं इथे पण ते इथे आपण खुर्ची ठेवतो बघा, इथे भाऊ बसायचे आणि इथून ते महाराजांबरोबर बोलायचे, आणि हा तो त्यांचा संवाद चालू असायचा. गाणगापुरामध्ये सांगितलं महाराजांनी मला फिरायला घेऊन चल, कळलं नाही. नंतर मग त्यांना दाखवलं पादुका, मग भाऊंना कळलं. आणि 2002 साली आपली
पहिली पादुका पालखी आपली गाणगापूरहून निघाली चालत. अरे भाऊंचे अंग सगळे शिलेदार छानपैकी एकदा एवढ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये ती पालखी आली. 22-24 दिवस लागले. पहिला टप्पा दुसरा टप्पा असेच चालत चालत आम्ही घेऊन आलो. आणि आता हे येणारं वर्ष हे 26वं वर्ष आहे पालखीचं आणि आपण ती चालत घेऊन येणार आहोत. हा जो तो काही वेगळा अनुभव आहे. आज बघा, आज तुमच्यापैकी अनेक मंडळी आज प्रथमच आलेली असेल. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं असेल इथे. हा जो काही माहोल असतो त्यांच्या त्या भक्तीचा गुणगानाचा तो काही वेगळा असतो. प्रत्येक जो काही अभंग तिथे त्यांच्यासमोर म्हटला जातो, गायनी माझं भाऊ आवड असे त्यांचे शब्द आहेत. आणि जो भक्त गातो किंवा गायन करतो, मग साधं तुम्ही अभंग म्हटलात तरी ते सुद्धा गायनच होते. आणि या गायनामध्ये त्यांना फार प्रीती आहे महाराजांना. ते एकदम तल्लीन होऊन जातात महाराज. किती ऐकून किती नाही असं भक्तांचं त्यांना होत जाते. भक्त कधी एकदा माझ्या बरोबर येतात, कधी त्यांच्याबरोबर मी जातो, असं त्यांचं ते गणित आहे. आणि आपण फार भाग्यवान आहोत. आज बघा, आज केवढा मोठा हा जो माहोल आहे. सगळे तुम्हाला आनंद वाटलं की नाही? अरे बोला हो बाई. नाही, हा वेगळं आहे. ही ज्याची त्याची अनुभूती असते. आपल्या जेव्हा हृदयामध्ये जे काही स्फुरण होते भक्तीचं, त्या गुणगानाचं, ती खरी अनुभूती असते. आणि त्यामध्ये तुम्ही इतके दंग झालेले असता की तो जो क्षण असतो, जो काही वेळ असतो, तुम्ही स्वतःलाच विसरलेले असता. हे जे अनुभवाची जी गाठ आहे ही ती क्षणिक आहे, परंतु इतका आनंद देऊन जाते. आणि महाराजांच्या भक्तीचा तो मर्म आपल्याला दाखवून जाते. महाराज हे फार दयाळू आहे. जशी आई आपल्या लेकरांवर प्रेम करते, तसंच महाराज आपल्या लेकरांवर प्रेम करतात. त्यांच्या दोघांचंही देण्याचं, गप्प बसवण्याचं, रागवण्याचं तंत्र एकच आहे. आई बघा, लहान बाळाला दूध पाजते, तो त्याच्याप्रमाणे ते खोड्या करतो. काही वेळेला ती खेळणी आणून ठेवते, थोडासा वेळ करतो, परत बोमावून करतो, मग काहीतरी आणून खायला देते, बरं होते. तेवढा वेळ बरं, परत काहीतरी गडबड असते, मग आणखी काहीतरी आणून देते, जाते. आणि मग काय नाही झालं की रागवते त्याच्यावर. हळूच एक फटका वगैरे मागच्या बाजूला मारते, मग ते आणखी भोकाड बेसारते. त्याला तो डॅबीस असतो, ते लेकरू असते ते पण डॅबीस असते. ते मुद्दा माईची परीक्षा बघत असते. कधी मला एकदा उचलून घेते, ते रडल्याशिवाय उचलून घेणार नाही, हे त्याला त्या बाळाला बरोबर कळत असते. आणि मोठं तोंड उघडलं की त्या बिचाऱ्या आईला काय होते, राहत नाही, पटकन उचलून घेते. बाबा गप रे, गप गप, तो गप्प शांत होत. तसंच दत्त महाराजांचं आहे. जवळ करतात, तुम्हाला खेळवतात, संपत्ती देतात, काही सुख देतात, काही वेगळं असे काहीतरी चित्र निर्माण करतात. आणि तरी जरी तुम्ही उड्या मारत राहिलात, नाही आणखी हवंय, आणखी हवंय, की मग दत्त महाराज कधीतरी एक छोटासा फटका देतात. लाईनीवर येतो तो, नाही तुम्हीच मला हवे आहेत, बाकी काय नको. ही जेव्हा उर्मी आपल्या मनामध्ये येते, तुम्ही मला हवे आहे, तर तुम्ही मला कसे प्राप्त होणार? त्याचा साधी गोष्ट एक आहे बघा. देवाने अवतार घेतले आणि आता अवतार बंद झालेले आहे. मग तो सारखं सारखं कसा अवतार घेईल? त्याला पण कारण पाहिजे ना. आणि आता एक कलियुग आहे. कलियुगामध्ये भगवान कृष्णाचा त्याने देह ठेवला आणि कलियुगाने शिरकाव केला. त्यानंतर काही नाही. परंतु देवाने काय केलं, पुढील पिढीमध्ये सुद्धा माझे भक्त आहेतच, मी नाही प्रत्यक्ष. मग त्याने त्याच्या नामामध्ये सर्व शक्ती एकवटली. तुम्ही देवाचं कुठलेही नाम घ्या, ते देवाकडे पोचतेच. आणि हे नामस्मरण फार उपयोगी आहे. तुम्ही अख्खा दिवस टाळ फुटत बसा किंवा पारायण करत बसा, स्तोत्र मंत्र पठत करत बसा, असं त्याचं अजिबात म्हणणं नाही आहे. मग देवाचं ते काय म्हणतात, मग नामस्मरण कर, माझी आठवण कर. माझी आठवण केलीस की मी आहे तिथे. परंतु ती जी आठवण आहे ही देवाला फार प्रिय आहे. अरे माझी आठवण करतोय, अरे माझी आठवण करतोय, म्हणजे ते व्याकुळ होतात. हे खरं दत्त महाराजांचं तत्व आहे. म्हणून त्यांना ते माऊली म्हटलेलं आहे, त्रिखंडाचे सद्गुरू म्हटलेलं आहे. आणि असे हे सद्गुरू यांना यांच्या चरणाजवळ भाऊ महाराजांनी आपल्या सर्वांना घेऊन आलेले आहे. केवढं मोठं आपलं भाग्य आहे. आणि ही जी पालखी आहे, ही जी पालखी इतकी उत्तम, म्हणजे ते तुम्ही विचारूच नका. ज्या काही आमच्या परिक्रमेच्या
गोष्टी झाल्या, इतके वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. म्हणजे एका ठिकाणी मरतायत 20-25 जण, ट्रक येतोय अंगावर, कुठून तरी एक दुसरा ट्रक आला आणि त्या ट्रकला बाजूला घेऊन गेला. कितीतरी जणे साक्षीला आहेत. अनेक प्रकार होऊन पाय भाजत होते, पळत होते आणि क्षणात एक मोठा ढग आला, सगळं शांतपणे. म्हणजे वेगवेगळे अनुभव त्याने आम्हाला दिलेले आहेत. मग कोण म्हणेल देव नाही आहे, दत्त महाराज नाही आहे? ते आपल्या भक्तांची इतकी काळजी घेतात, फक्त आपण त्यांची आठवण करायला पाहिजे. ही भाऊ महाराजांनी आपल्याला जे काही वेळ लावलेला आहे, फारच सुंदर वेळ आहे आणि दत्तभक्तीचं वेळ आहे, याला कुठेच तुलना आहे. हे वेळ आपण लावून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असे सारखे टाळ कुटत बसाल असं नाही आहे, पण ती जे मनाला तुमच्या जिभेला जी सवय लागेल ना, तुम्ही आपोआप विसराल. पुन्हा आपोआप तुम्हाला क्षणात आठवण येईल. आणि ज्यावेळी आठवण झालेली असते त्यावेळी तुमचं नामस्मरण चालू झालेलं असते. अनुभव घेऊन घ्या. तुम्ही करत राहा नामस्मरण. असं नाही आहे उद्या बोलू नका बाई मामाने सांगितलं आम्ही नामस्मरण करतो आम्हाला काय फायदा होत नाही, असं नाही आहे. ते तुम्ही करत राहा, त्याची आठवण करत राहा. काय मागायचं नाही, आपण दत्त महाराजांकडे काय मागायचं नाही. तुमचं नामस्मरण माझ्या मुखात राहा बस. त्यांना काय द्यायचं ते त्यांना माहिती आहे. आपल्यापेक्षा ते चांगलं जाणतात. ते बरोबर त्या व्यक्तीला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व बहाल करत असतात, फक्त आपल्याला कळत नाही. बघा, आपली बुद्धी आहे ना, ही आपल्या मनाला भरकटवते. ती मनाला विचार करायला लावते आणि मन जसं सांगेल, हे मन कसं आहे, देहाच्या स्वाधीन आहे. आणि मन जेव्हा तसं करू लागतो तेव्हा देव आपले सर्व षडरिपू हे सगळे उफाळून येतात. आणि जे काय होते ते काय होते ते आपल्यालाच कळत नसते ते. असं त्यासाठी हा सन्मार्ग आहे. दत्तभक्ती फार उत्तम आहे. आणि ही जी दत्तभक्ती ज्याला प्राप्त होते, ही महाराजांचीच इच्छा असते की आहे कुठेतरी याच्यामध्ये होती, त्याला मला जवळ घेतलंच पाहिजे. बघा, आपले किती जन्म होतात काय आपल्याला माहीत नाही. 84 लक्ष योनीतून आपण फिरत येतो आणि त्याच्यामध्ये मनुष्य जन्म आहे हा 4 लाख वेळा होतो. किती? 4 लाख वेळा. मी हे सांगत नाही माझ्याकडचं, जे पुराणांनी सांगितलेलं आहे ते तुमच्या समोर ठेवतोय मी. 4 लाख मनुष्य योनी होते. त्यामध्ये स्त्रीचं असेल, पुरुषाचं असेल, एक कुठलेही जन्म आपल्याला प्राप्त होत असतात. आणि हे जन्म केव्हा प्राप्त होतात? जी काही सत्कर्मे मागील जन्मात झालेली असतात, त्या सत्कर्माचं फळ दत्त महाराज आपल्याला या योनीमध्ये देतात. कारण मनुष्य हा चांगला विचार करणार आहे, दुसऱ्याला चांगलं सांगणार आहे, पटवून देणार आहे. इतर प्राण्यांना बोलता येत नाही, म्हणून देवाने मनुष्याला वाचा दिली आहे की तो बोलेल. प्राणीसुद्धा बोलतात, पण त्यांची लँग्वेज आपल्याला कुठे कळते? आपल्याला नाही कळत. म्हणून माणूस जे बोललेला असतो तो दुसऱ्या माणसाला कळतेच की नाही. आणि ह्या वाणीमधून जर काही सात्विक कर्मे झाली, उपदेश झाला, किंवा कोणाला चांगल्याला मदत करता आली, काही चांगलं सांगता आलं, तर मग ते भाग्यच असते. आणि जे काय आपलं पुण्यकर्म असतात, ह्या पुण्यकर्मामध्ये आपणच आपली वाढ करत असतो. आणि हे पुण्य आपल्या गाठीशी जेव्हा येते तेव्हा दत्त महाराज बरोबर योग्य वेळेला आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन ठेवतात. असो, पालखी ही फार सुंदर गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी बघा, तिथे वेळापत्रक लावलेलं आहे. 3 टप्पे आहेत. तुम्ही 2 दिवसासाठी या, 4 दिवसासाठी या, पालखीचा अनुभव घ्या. दत्त महाराजांना खांद्यावर घेतलेल्याचं पुण्य लागेल तुम्हाला, महाराजांची नजर पडेल तुमच्यावर. दत्तयाग आहे, त्याप्रमाणे आम्हीच तुम्हाला कळवूच ते सर्व. पण हे फार एकदम म्हणजे सुवर्ण म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि छानपैकी महाराजांनी बघा इतकं होते पालखी संदर्भात की आता असं वाटायला लागले की त्यांनाच हे पाहिजे आहे सगळं, त्यांचीच इच्छा आहे. मी असा कसा डौलपणे येणार आहे असा नाही, एकदम वाजत गाजत सगळ्यांमध्ये नामस्मरणात येणार आहे आणि असं एकदम काय अलंकारयुक्त पद्धतीने मी येणार आहे. त्यांची जेव्हा इच्छा होते तेव्हा हे सगळं घडत असते. आणि ते आता घडवून घेत आहेत आपल्या भक्तांकडनं, सगळ्यांकडनं. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांची त्याला साथ लागलेली आहे. असो, थँक्यू व्हेरी मच. फार शांततेने ऐकलं. श्री गुरुदेव दत्त.